Hello students, welcome to excretion and osmoregulation chapter. यामध्ये जे आहे तिथं गेल्या लेक्चरमध्ये आपण युरिन फॉर्मेशन हा कन्सेप्ट आपण इथं पाहिला होता. युरिन फॉर्मेशन कशा पद्धतीने होतं हे आपण इथं पाहिलं होतं बाय 3 स्टेप्स, दॅट इज अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन अँड ट्युब्युलर सिक्रिशन. आजच्या लेक्चरमध्ये बेसिकली आपण पाहणार आहोत की जे काही किडनीचं फंक्शन आहे हे रेग्युलेट कशा पद्धतीने जे आहे तिथं हे केलं जातं. त्यासाठी कुठले कुठले फॅक्टर्स किंवा कुठले कुठले ऑर्गन्स हे रिस्पॉन्सिबल असतात हे जे आहे तिथं आपण आजच्या लेक्चरमध्ये तिथं पाहणार आहोत. ठीक आहे. सो किडनी फंक्शनिंग इट इज रेग्युलेटेड बाय 3 वेज. फर्स्ट बाय हायपोथॅलेमस जो आहे ओके हायपोथॅलेमस थ्रू होतं. सेकंड बाय जक्स्टाग्लोमेरुलर ॲपरेटस अँड थर्ड बाय द एट्रियल वॉल ऑफ हार्ट. या 3 पद्धतीने होतं. ठीक आहे. मग आपण इथे पाहणार आहोत हे कशा पद्धतीने केलं जातं. ओके, वन बाय वन विल सी. फर्स्ट ऑफ ऑल हायपोथॅलेमस. ओके, सो हायपोथॅलेमस जो आहे इट इज अ पार्ट ऑफ ब्रेन. हा जो आहे हा ब्रेनचा पार्ट आहे. दिस हायपोथॅलेमस. सो दिस इज अ पार्ट ऑफ ब्रेन. हा ब्रेनचा पार्ट आहे. ओके, अँड आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या सर्व ज्या काही ग्लँड्स आहेत याचा कंट्रोल, सर्व ग्लँड्सचा जो काही कंट्रोल आहे तो असतो हायपोथॅलेमसच्या कडे. हायपोथॅलेमस सगळ्या ग्लँड्सला कंट्रोल करतं. ठीक आहे. हे आपण पुढे 11वीला ज्यावेळेस आपण कंट्रोल अँड 12वीला ज्यावेळेस आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चॅप्टर पाहूया. तर त्यामध्ये ज्या तिथं आपल्याला हे लक्षात येईल की कशा पद्धतीने हायपोथॅलेमस सगळ्या ग्लँड्सवर इथं कंट्रोल ठेवत असतो. ठीक आहे. हायपोथॅलेमस काय करतो बघा. आता हा हायपोथॅलेमस कशा पद्धतीने रेग्युलेट करतो. आता ज्या वेळेस समजा आपल्या बॉडीमध्ये जे काही ब्लड आहे ओके या ब्लडचा व्हॉल्यूम असेल किंवा या ब्लडची ऑस्मोलॅरिटी म्हणजे काय की त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ सोल्यूट्स प्रेझेंट आहेत त्याच्यावरून ऑस्मोलॅरिटी ठरते. ओके, मग ज्या वेळेस ब्लडचा व्हॉल्यूम असेल किंवा ब्लडची ऑस्मोलॅरिटी असेल ही चेंज होते त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारे ऑस्मो रिसेप्टर्स हे स्पेशलाइज सेल्स असतात जे ब्लडचा व्हॉल्यूम किंवा ब्लडमध्ये असणारी जे काही कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे ती ओळखतात. रिसेप्टर्स दीज आर स्पेशलाइज सेल्स. हे हे सेन्स करतात की तुमच्या ब्लडमध्ये असणारी ऑस्मोलॅरिटी चेंज झालेली आहे किंवा व्हॉल्यूम ब्लडचा जो आहे हा चेंज झालेला आहे. अशा वेळेस ते स्टिम्युलेट होतात. दे गेट स्टिम्युलेटेड. एकदा का ते स्टिम्युलेट झाले की हायपोथॅलेमस काय करतो, हायपोथॅलेमस या पिच्युटरी ग्लँडला सांगतो की तू काय रिलीज कर, ADH रिलीज करायचं. दॅट मीन्स स्टिम्युलेशन ऑफ हायपोथॅलेमस इट आस्क पिच्युटरी ग्लँड टू रिलीज ADH अँटी डाययुरेटिक हॉर्मोन. ADH म्हणजे काय, अँटी डाययुरेटिक हॉर्मोन. हा हॉर्मोन इथं रिलीज केला जातो. हा हॉर्मोन रिलीज केला जातो ब्लडमध्ये. हा हॉर्मोन कुठे रिलीज केला आहे बघा आपण, ब्लडमध्ये रिलीज केला आहे. ब्लडमधून हा हॉर्मोन जातो तुमच्या नेफ्रॉनमध्ये. नेफ्रॉनमध्ये गेल्यानंतर तो PCTमध्ये जातो. PCTमधून हा हॉर्मोन हेनलेज लूपमध्ये जातो आणि हेनलेज लूपमधून अल्टिमेटली तो जो आहे तो जातो DCTकडे. इट गोज टू DCT आणि तिथून पुढे जातो तो कलेक्टिंग डक्टकडे. आता या ठिकाणी या 2 ठिकाणी DCT आणि कलेक्टिंग डक्टमध्ये गेल्यानंतर इथे हा हॉर्मोनचं प्रेझेंट जर असेल DCT आणि कलेक्टिंग डक्टमध्ये तर जास्तीत जास्त वॉटर जे आहे मोस्ट ऑफ द वॉटर इट इज रिॲब्झॉर्ब. जे युरिनमधून बाहेर चाललं होतं ते वॉटर काय केलं जातं, रिॲब्झॉर्ब केलं जातं. आणि तुम्हाला माहिती ते परत कुठे टाकलं जातं, परत हे ब्लडमध्ये टाकलं जातं. ठीक आहे. म्हणजे काय झालं होतं बघा, ऑस्मोलॅरिटी वाढली होती, ब्लड जास्त कॉन्सन्ट्रेटेड झालं होतं, थिक झालं होतं किंवा ब्लडचा व्हॉल्यूम हा काय झाला होता, कमी झाला होता. का, कारण मोस्ट ऑफ द वॉटर हे युरिनमधून बाहेर चाललेलं होतं. मग अशा वेळेस काय केलं जातं, तुमचा जो काही हायपोथॅलेमस आहे हा जो हायपोथॅलेमस आहे या हायपोथॅलेमसला स्टिम्युलेट केलं जातं बाय ऑस्मो रिसेप्टर्स.
हायपोथॅलॅमस स्टिम्युलेट झाल्यावर तो पिच्युटरी ग्लँडला कंट्रोल करतो आणि ADH हा हॉर्मोन सिक्रेट केला जातो. हा ADH हॉर्मोन ब्लडमध्ये जातो, ब्लडमधून नेफ्रॉनमधून DCT आणि कलेक्टिंग डक्टमध्ये जातो. तिथं गेल्यानंतर हा काय करतो, ADH हा DCT आणि कलेक्टिंग डक्टमध्ये जास्तीत जास्त वॉटर रिॲब्झॉर्ब करतो. आता हे जे रिॲब्झॉर्ब झालेलं वॉटर हे ब्लडमध्ये जातं, त्याच्यामुळं काय होतं, ब्लडचा व्हॉल्यूम काय होतो इथं इन्क्रीज केला जातो. इट इन्क्रीजेस द ब्लड व्हॉल्यूम जर इन्क्रीज झाला म्हणजे नॉर्मल झाला की तुमचे जे काही ऑस्मो रिसेप्टर्स आहेत ते काय होणार आहेत, स्विच ऑफ होणार आहेत. दे विल गेट स्विच ऑफ. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तो इथं काम करतो. ओके. हायपोथॅलॅमस जो असतो, हायपोथॅलॅमसचं आणखी एक काम आहे की इट प्रमोट्स थर्स्ट. तुमची तहान वाढवण्याचं काम तो इथं करतो. ओके. तहान वाढवण्याचं काम केल्यामुळं काय करतो, तुम्ही जास्तीत जास्त वॉटर ड्रिंक करता आणि जास्त पाणी पिल्यामुळं काय होतं, तुमचं इथं वॉटर कन्झप्शन झाल्यामुळं तुमच्या ब्लडमधची जी ऑस्मोलॅरिटी आहे ही काय होऊन जाते, इथं डिक्रीज होते. ओके. ब्लडची ऑस्मोलॅरिटी काय झाली, डिक्रीज झाली म्हणजे ब्लड नॉर्मल लेवलला आलं. ब्लड नॉर्मल लेवलला आलं म्हटल्यानंतर ADHचं सिक्रेशन कसं होणार आहे, तिथं कमी होणार आहे. आपल्याला गरज आहे का आता ब्लडची ADHची, नाही. ओके. सो अशा पद्धतीने हा लूप कंप्लीट केला जातो. याला आपण फीडबॅक लूप म्हणतो. म्हणजेच काय बघा, परत सांगतो, ज्या वेळेस ब्लडचा व्हॉल्यूम हा कमी होतो, ब्लडची ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते, अशा वेळेस हायपोथॅलॅमसमधून काय केला जातो, ADH जो असतो हा ADH काय केला जातो, सिक्रेट केला जातो. ADH सिक्रेट झाल्यामुळं आपल्याला तहान लागते. तहान लागल्यामुळं आपण जास्त पाणी पितो. जास्त पाणी पिल्यामुळं जे आहे तिथं ब्लडचा व्हॉल्यूम वाढतो आणि ऑस्मोलॅरिटी काय होती तिथं कमी होते. आता ब्लडची ऑस्मोलॅरिटी कमी झाली, ब्लडचा व्हॉल्यूम वाढलेला आहे, अशा वेळेस आपल्याला आता ADHची गरज पडते का, नाही. सो याला आता हा फीडबॅक लूप कंप्लीट झालेला आहे. फीडबॅक लूप काय झालं इथं कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. सो ब्लडचा व्हॉल्यूम कमी आहे, ऑस्मोलॅरिटी जास्त आहे, अशा वेळेस ADH सिक्रेट केला जातो आणि ज्या वेळेस ऑस्मोलॅरिटी कमी होते किंवा नॉर्मल होते आणि ब्लडचा व्हॉल्यूम नॉर्मल होतो, अशा वेळेस ADH काय केलं जातं, इथं त्याचं सिक्रेशन बंद केलं जातं. याला आपण म्हणतो फीडबॅक मेकॅनिझम किंवा फीडबॅक लूप. ठीक आहे ना. आता ADH काय करतो, इट अफेक्ट्स द किडनी फंक्शन. कशा पद्धतीने किडनीचं फंक्शन तो अफेक्ट करतो, बाय कॉन्स्ट्रिक्टिंग द ब्लड वेसल्सला कॉन्स्ट्रिक्ट करतो म्हणजे त्याचं डायमीटर कमी करतो. म्हणजेच तो काय आहे, इट इज अ व्हेसो कॉन्स्ट्रिक्टर. तो काय आहे, व्हेसो कॉन्स्ट्रिक्टर आहे, ब्लड वेसल्सला कॉन्स्ट्रिक्ट करणारा. आता ब्लड वेसलचं डायमीटर कमी झालं म्हणजे काय झालं, ब्लड प्रेशर काय झाला, इन्क्रीज झाला. ब्लड प्रेशर इन्क्रीज झाला म्हणजे तुमचा GFR काय झाला, इथं वाढलेला आहे, ग्लोमेरुलार फिल्ट्रेट रेट. GFR वाढलेला आहे, बरोबर आहे ना. जर प्रेशर वाढला तर त्या जे काही तुमचं बोमन्स कॅप्सूल होतं, तुमचा जो काही बोमन्स कॅप्सूल होता, ओके, इथं असणारे जे काही कॅपिलरीज आहेत त्याच्यातून जास्तीत जास्त फिल्ट्रेट खाली येईल की नाही, त्याला आपण म्हणतो GFR. ओके. सो ADH तीन काम करतो. एक तर काय करतो आहे तो, एक तर ऑस्मोलॅरिटी कमी करतो आहे, दुसरं ब्लडचं व्हॉल्यूम वाढवतो आहे आणि तिसरं इट इज अ व्हेसो कॉन्स्ट्रिक्टर. ब्लड प्रेशर काय करतो आहे, वाढवतो आहे, म्हणजेच GFRचा रेट काय करतो आहे तो इथं वाढवतो आहे. हे सगळं लिहून ठेवायचं आहे तुम्ही. समजा असं लिहिलं तुम्ही, ADH व्हॉट इज द फंक्शन, ADH काय करतो, इट डिक्रीजेस द ऑस्मोलॅरिटी ऑफ ब्लड, increases the volume of blood, it is a vasoconstrictor किंवा it increases the blood pressure, it increases the glomerular filtrate rate. असे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. अशा पद्धतीने स्मार्ट वर्क करायचं आहे थोडंसं. ठीक आहे. ओके. सो परत सांगतो बघा, हे ऑलरेडी नोट्स मी तुम्हाला पाठवलेले आहेत, याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल कशा पद्धतीने काम केलं जातं बघा. ओके. आपल्याला माहिती आहे ब्लड व्हॉल्यूम जर चेंज झाला तर काय केलं जातं इथं, म्हणजे तुमचा ब्लडचा व्हॉल्यूम कमी झाला, ब्लडचा व्हॉल्यूम कमी झाला, आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. अशा वेळेस एक्सेसिव्ह लॉस तुमच्या बॉडी फ्लुइडमधून झाला की ऑस्मो रिसेप्टर्स ॲक्टिवेट होतात, ते हायपोथॅलॅमसला स्टिम्युलेट करतात. हायपोथॅलॅमस ADH किंवा व्हॅसोप्रेसिन नाव आहे त्याचं दुसरं, त्याला रिलीज करतात आणि तो काय करतो, वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन करतो फ्रॉम DCT अँड कलेक्टिंग डक्ट. लक्षात ठेवायचं आहे.
ओके, म्हणजेच इट प्रिव्हेंट्स डाययुरेसिस. डाययुरेसिस तो प्रिव्हेंट करतो आहे. डाययुरेसिस दॅट इज एक्सेसिव्ह लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. ओके, वॉटरचा लॉस कमी झाला म्हणजे तो ब्लडमध्ये गेला, म्हणजेच तुमच्या बॉडीमधलं बॉडी फ्लुइड व्हॉल्यूम वाढलेलं आहे. बॉडी फ्लुइड वाढलं म्हणजे नॉर्मल झालं. अशा वेळेस ऑस्मोरिसेप्टर स्विच ऑफ केले जातात, म्हणजेच ADH रिलीज काय केलं जातं इथं थांबवलं जातं आणि फीडबॅक मेकॅनिझम इथं कंप्लीट केला जातो. प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, हाऊ ADH कंट्रोल्स द किडनी फंक्शन. ADH किडनीचं फंक्शन कसं कंट्रोल करतो असा प्रश्न तुम्हाला 2 मार्कसाठी किंवा 3 मार्कसाठी विचारला जाऊ शकतो. सो किंवा तुम्हाला राईट द फीडबॅक मेकॅनिझम ऑफ ADH असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो हे सगळं तुम्हाला पॉईंट वाईज उत्तर इथं लिहायचं आहे. ADH कशा पद्धतीने काम करतो. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की ADH आणखी काय काम करतो. इट कॉन्स्ट्रिक्ट्स ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्ट करतो, त्यामुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो, म्हणजेच तुमचा GFR काय होतो इथं वाढलेला आहे. तुमचे जे ऑस्मोरिसेप्टर्स आहेत हे काय करतायत, हे थर्स्ट वाढवत आहेत, म्हणजे तुम्ही जास्त पाणी पितायत. जास्त पाणी पिल्यामुळं ऑस्मोलरिटी ब्लडची वाढते आणि अशा पद्धतीने ADH सिक्रिशन हे थांबवलं जातं. याला आपण म्हणतो फीडबॅक मेकॅनिझम. ठीक आहे, ओके, हा झाला तुमचा ADHने किडनीचं फंक्शन कसं रेग्युलेट केलं. दुसरा याच्यामध्ये जो ऑर्गन हा पार्ट घेतो किडनीचं फंक्शन रेग्युलेट करण्यासाठी, तो आहे तुमचा JGA जक्स्टा ग्लोमेरुलार ॲपॅरेटस. तुम्हाला माहिती आहे कोणत्या 2 ऑर्गनपासून इथं तो तयार होतो आहे. येस, दॅट इज फर्स्ट वन इज ॲफरंट आर्टेरियोल अँड द सेकंड वन इज रिटर्निंग DCT डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. या 2पासून. ॲफरंट आर्टेरियोलमध्ये कुठले सेल्स असतात, जक्स्टा ग्लोमेरुलार सेल्स, आणि DCTमध्ये कोणते सेल्स असतात, मॅक्युला डेन्सा. ठीक आहे, ओके. नाव आता JGA कशा पद्धतीने किडनीचं फंक्शन रेग्युलेट करतो बघा. ज्या वेळेस तुमचा ग्लोमेरुलार ब्लड फ्लो GFR हा कमी झालेला असतो, किंवा ब्लडचं व्हॉल्यूम हे कमी झालेलं आहे, किंवा ब्लडचा प्रेशर हा ज्यावेळेस डिक्रीज झालेला असेल, अशा वेळेस काय होतं बघा. अशा वेळेस JGA हा मदत करतो. 3 कंडिशनमध्ये बघा, GFR कमी झालेला आहे, ब्लडचं व्हॉल्यूम कमी झालेलं आहे, किंवा ब्लडचा प्रेशर हा कमी झालेला असेल, JGA काय करतो, इट रिलीजेस रेनिन. रेनिन नावाचा महत्त्वाचा हॉर्मोन हा काय करतो इथं रिलीज करतो. रेनिन काय करतो, रेनिन तुमच्या ब्लडमध्ये म्हणा किंवा लिव्हरमध्ये जो अँजिओटेन्सिनोजेन आहे याला कन्वर्ट करतो. ओके, इट कन्वर्ट्स अँजिओटेन्सिनोजेन इन द ब्लड. कशामध्ये कन्वर्ट करतो, आधी त्याला कन्वर्ट करतो तो अँजिओटेन्सिन 1मध्ये आणि नंतर कन्वर्ट करतो त्याला अँजिओटेन्सिन 2मध्ये कन्वर्ट करतो. अँजिओटेन्सिन 2 हा काय आहे ना, इट इज अ पॉवरफुल वॅसो कॉन्स्ट्रिक्टर. ब्लड वेसल्सला कॉन्स्ट्रिक्ट करणार आहे. ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्ट झाल्या म्हणजे तुमचा GFR ग्लोमेरुलार फिल्ट्रेट रेट किंवा ग्लोमेरुलरचा ब्लड प्रेशर वाढणार आहे, आणि ग्लोमेरुलरचा ब्लड प्रेशर वाढला म्हणजे तुमचा GFRसुद्धा काय झालेला इथं वाढलेला आहे. बरोबर आहे. ADHने जसं काम केलं तसाच JGAसुद्धा काम करतो. बरोबर आहे. ओके, दोघंही सेम काम करतात बघा. ओके, नाव आता इथे जे आहेत महत्त्वाचं जे आहे तिथं अँजिओटेन्सिन 2 जो आहे हा आणखी एक महत्त्वाचं काम करतो. काय काम करतो, इट ॲक्टिवेट्स द ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँडमध्ये असणारा जो ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे त्याला काय करतो, तो ॲक्टिवेट करतो. त्याला ॲक्टिवेट केलं म्हणजे काय रिलीज झाला, अल्डेस्टेरॉन नावाचा हॉर्मोन इथं रिलीज झाला. अल्डेस्टेरॉन काय करतो, अल्डेस्टेरॉन रिॲब्झॉर्ब्स Na+ अँड वॉटर. Na+ आणि वॉटर हा काय करतो, PCTमधून रिॲब्झॉर्ब करतो. रिॲब्झॉर्ब करतो म्हणजे PCTमधून कुठे जातं हे सगळं, परत ब्लडमध्ये जातं. येस, व्हेरी गुड, परत ब्लडमध्ये जातं आहे. बघा, अँजिओटेन्सिन 2 मगाशीच आपण पाहिलं होतं. अँजिओटेन्सिन 2 इट इज अ व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर. ब्लड वेसल्सचं व्हॉल्यूम ब्लड वेसल्सचं डायमीटर कमी करतो आहे, म्हणजेच तुमचा ब्लड प्रेशर वाढतो आहे, म्हणजेच तुमचा GFR वाढतो आहे.
त्याचबरोबर तो ॲल्डेस्टेरॉनमध्ये असणारा ॲड्रिनल ग्लँडमध्ये असणारा ॲड्रिनल कॉर्टेक्स पार्ट जो आहे त्याला स्टिम्युलेट करतो किंवा त्याला ॲक्टिवेट करतो आणि ॲल्डेस्टेरॉन हॉर्मोन रिलीज करतो. ॲल्डेस्टेरॉन काय करतो, ॲल्डेस्टेरॉन ब्लडमध्ये जातो, ब्लडमधून PCTमध्ये जातो. PCTमध्ये गेल्यानंतर तो फिल्ट्रेटमधून जे काही Na+ चाललं असेल बाहेर किंवा जे काही वॉटर बाहेर चाललं असेल ते परत ब्लडमध्ये टाकण्याचं काम इथं करतो तो. याच्यामुळं काय होतं बघा, ब्लडचा व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे, ब्लडचा प्रेशर इन्क्रीज झालेला आहे आणि GFR हा काय झालेला आहे तुमचा इथं नॉर्मल झालेला आहे. परत अशाच पद्धतीने लिहायचं आहे तुम्हाला. JGA असं लिहिलं की तो काय काय काम करतो, 1 2 3 4 5 जे काय असेल हे तुम्हाला इथं लिहून काढायचं आहे. ठीक आहे, सोपं काम झालेलं आहे तुमचं. ठीक आहे, ओके. इथे बघा तुम्हाला जे म्हटलं होतं की रास सिस्टीम जी असते ही कशा पद्धतीने काम करते बघा. RAAS, रेनिन अँजिओटेन्सिन ॲल्डेस्टेरॉन सिस्टीम. ठीक आहे बघा, लिव्हर आहे, या लिव्हरमध्ये अँजिओटेन्सिनोजेन आहे. ठीक आहे, किडनी ज्यावेळेस तिला लक्षात येतं की ब्लड प्रेशर ब्लड व्हॉल्यूम कमी झालेला आहे, JGA जक्स्टाग्लोमेरुलर ॲपरेटस हा रेनिन सिक्रेट करतो. रेनिन या अँजिओटेन्सिनोजेनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1मध्ये करतं आणि अँजिओटेन्सिन 1चं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2मध्ये होतं. आता हे जे काही अँजिओटेन्सिन 1 आहे याचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2मध्ये करण्यासाठी आपल्याला पाहिजे असतो अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम आणि तो मिळतो आपल्याला फ्रॉम लंग्स. ठीक आहे, आता हा जो अँजिओटेन्सिन 2 तयार झालेला आहे हा अँजिओटेन्सिन 2 हा काय करतो बघा, हा तुमच्या ॲड्रिनल ग्लँडचा जो काही ॲड्रिनल कॉर्टेक्स पार्ट आहे या ॲड्रिनल कॉर्टेक्समधून ॲल्डोस्टेरॉन नावाचा हॉर्मोन सिक्रेट करतो आणि हा जो ॲल्डोस्टेरॉन आहे हा काय करतो बघा, हा जो आहे हा आता ही तुमची ट्युब्यूल आहे, दिस इज युअर ट्युब्यूल. या ट्युब्यूलमधून तो काय करतो, Na+ बाहेर टाकलं आहे, कुठे गेलं, ब्लडमध्ये गेलं. Cl- बाहेर टाकलं, वॉटर बाहेर टाकलं, कुठे गेलं, ब्लडमध्ये. सो इथं ब्लड कॅपिलरी असं समजूया आपण. इथे जे आहे तिथं समजा अशी ही ब्लड कॅपिलरी आहे. ओके, सो इथून जे आहे तिथून टाकल्यानंतर ते कुठे गेलं, ब्लडमध्ये आलं. Cl- ब्लडमध्ये आलं, वॉटरसुद्धा काय झालं इथं ब्लडमध्ये आलेलं आहे, रिॲब्झॉर्प्शन झालेलं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने जो आहे तो इथं ही सिस्टीम इथं काम करत असते, रास सिस्टीम. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं सांगितलं हेच जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं हेच फ्लोचार्टच्या फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके, सो हा जो तुमचा JGA आहे हा मल्टी हॉर्मोनल सिस्टीम ही ॲक्टिवेट करतो आहे किंवा रन करतो आहे, दॅट इज रेनिन अँजिओटेन्सिन ॲल्डेस्टेरॉन सिस्टीम. फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तुम्हाला. ओके, सो ज्या वेळेस इथे GFR कमी होतो अशा वेळेस JG सेल्स ॲक्टिवेट होतात, ते रेनिन नावाचा किंवा तुमचे जक्स्टाग्लोमेरुलर ॲपरेटस ॲक्टिवेट होतो, रेनिन सिक्रेट करतो. रेनिन अँजिओटेन्सिनचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 2मध्ये करतो, म्हणजेच आधी अँजिओटेन्सिन 1मध्ये कन्वर्ट करतो, नंतर अँजिओटेन्सिन 2मध्ये कन्वर्ट करतो. अँजिओटेन्सिन 2 जो आहे बघा 2 पद्धतीने काम करतो आहे. एक तर तो काय करतो आहे, पॉवरफुल वॅसोकॉन्स्ट्रिक्टर आहे. वॅसोकॉन्स्ट्रिक्टर असल्यामुळं तो काय करतो, ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर वाढवतो, म्हणजे GFR इथं वाढणार. दुसरं जे आहे तिथं महत्त्वाचं काम तो काय करतो, ॲड्रिनल कॉर्टेक्सला काय करतो आहे, स्टिम्युलेट करतो आहे. ॲड्रिनल कॉर्टेक्स काय करतो इथं, ॲल्डेस्टेरॉन सिक्रेट करतो आहे आणि तो जो आहे तुमच्या DCT असेल PCT असेल या ठिकाणी जाऊन जो आहे तो इथं मॅक्सिमम रिॲब्झॉर्प्शन काय करतो इथं करतो आहे आणि तुमचं ब्लडचं व्हॉल्यूम काय होतं इथं हे वाढतं आहे. ठीक आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने जे आहे तिथे हे काम करतात. आता हे जे आहे तिथं रास सिस्टीम JGA जो आहे हा रास सिस्टीम ॲक्टिवेट करतो. रास सिस्टीमचं काम काय आहे ना, रास जे आहे तिथं इट इन्क्रीजेस द ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज करण्याचं इथे हे काम करत असतात. ना रास काय करते, PCTला सिग्नल करते टू ॲब्झॉर्ब मोर अँड मोर NaCl अँड वॉटर. ओके, इट ऑल्सो स्टिम्युलेट्स ॲड्रिनल ग्लँड टू रिलीज ॲल्डेस्टेरॉन रिलीज झालं म्हटल्यानंतर DCTमधून जास्तीत जास्त
सोडियम आणि वॉटर परत ब्लडमध्ये टाकलं जातं. यामुळं ब्लडचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, ब्लड प्रेशर इथं इन्क्रीज केला जातो. हे दुसरं मॅकॅनिझम आहे ज्याच्या थ्रू काय केलं जातं, किडनीचं फंक्शन इथं रेग्युलेट केलं. आणि तिसरं एक महत्त्वाचं एक हा जो ऑर्गन आहे जो किडनीचं फंक्शन रेग्युलेट करतो, दॅट इज द एट्रियल वॉल. एट्रियल वॉल. हार्ट जे आहे, हार्टमध्ये 4 चेंबर्स असतात. वरचे जे 2 असतात त्यांना आपण एट्रियम म्हणतो आणि खालचे जे 2 असतात त्यांना आपण वेंट्रिकल्स म्हणतो. सो एट्रिया जे असते त्याची जी वॉल असते, ही वॉल काय करते, ओके, ही किडनीचं फंक्शन कसं रेग्युलेट करते ते आपण इथं पाहूया. आता आपण याच्या आधी पाहिलं, आपण ADH पाहिलं, आपण JGA पाहिलं. हे काय करतात, ज्यावेळेस ब्लड प्रेशर कमी होईल, ब्लडचा व्हॉल्यूम कमी झाला की ते काम करतात. एट्रियल वॉल ही ऑपोजिट काम करते. कसं काम करते, ज्या वेळेस ब्लडचा फ्लो किंवा ब्लडचं व्हॉल्यूम हे इन्क्रीज होतं, जास्त होतं, किंवा ब्लडचं व्हॉल्यूम जास्त जर झाला तर काय होईल बघा, ब्लडचं व्हॉल्यूम जर जास्त जर झाला तर ही ब्लड कॅपिलरी आहे, समजा ही ब्लड कॅपिलरी आहे, ओके. नाव आता याच्यामधून ब्लड फ्लो होतं आहे, पण ब्लड फ्लो जर वाढला, जास्त ब्लड जर आलं तर याच्यावरचा प्रेशर काय होणार, इथं वाढणार आहे, ओके. सो ब्लड व्हॉल्यूम जर वाढलं, ब्लडचं व्हॉल्यूम जर वाढलं तर ब्लड प्रेशरसुद्धा काय होणार, इथं वाढणार आहे. प्रेशर ऑन द एट्रियल वॉल ऑफ द हार्ट इट विल इन्क्रीज. ऑब्वियसली ब्लडच्या जेवढं ब्लडचं व्हॉल्यूम वाढेल, ब्लडचं प्रमाण वाढलं की तुमचा जो हार्ट आहे त्याच्या हार्टच्या वॉलवर काय होणार, इथं हार्टच्या वॉलवर सुद्धा प्रेशर इथं वाढणार आहे. मग अशा वेळेस ह्या ज्या एट्रिया ज्या असतात या काय करतात, एक फॅक्टर किंवा पेप्टाईड रिलीज करतात, दॅट इज कॉल्ड ॲज एट्रियल नेट्रीयुरेटिक फॅक्टर, किंवा त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण ANF म्हणतो. याला आता हा पेप्टाईड हॉर्मोन आहे, प्रोटीन हॉर्मोन आहे, म्हणून याला आपण एट्रियल नेट्रीयुरेटिक पेप्टाईड ANP असं सुद्धा म्हणतो. आता ANP काय करतो, इट कॉजेस वेसोडायलेशन, दॅट इज इट इन्क्रीजेस द डायमीटर ऑफ द ब्लड वेसल. ब्लड वेसलचं डायमीटर तो इन्क्रीज करतो. ब्लड वेसलचं डायमीटर इन्क्रीज केल्यामुळं काय होतं, ब्लड प्रेशर ऑटोमॅटिकली काय होणार, इथं डिक्रीज होणार आहे, ब्लड प्रेशर डिक्रीजेस, ठीक आहे. सो अशा पद्धतीने ANF जो असतो हा काय करतो, इट वर्क्स ऑपोजिट टू द रास मेकॅनिझमचे तो ऑपोजिट काम करतो, ओके. इथं म्हटलं बघा, इट ऑपोजेस द रेग्युलेशन ऑफ रास, ऑपोजिट काम करतो. आर्टरीज ज्या आहेत ब्लडच्या यांचं वेसोडायलेशन करतो, त्याच्यामुळं ब्लड प्रेशर डिक्रीज होतो. त्याच्यामुळं काय होतं बघा, जे काही एक्सक्रिशन आहे, रिनल एक्सक्रिशन जे आहे हे इन्क्रीज होतं. रिनल एक्सक्रिशन बाहेर टाकण्याचं प्रमाण जे आहे सॉल्ट आणि वॉटरचं हे जास्त होतं. पहिल्या 2 केसेसमध्ये आपण पाहिलं, सॉल्ट आणि वॉटर हे रिॲब्झॉर्ब केले जात होते, परत ब्लडमध्ये टाकले जात होते. या केसमध्ये टाकले जात नाही, कारण यामध्ये ऑलरेडी ब्लडचं व्हॉल्यूम जास्त आहे. मग सॉल्ट आणि वॉटर हे एक्सक्रीट केले जातात, बॉडीच्या बाहेर टाकले जातात, ओके. सो इन्क्रीज इन ब्लड प्रेशर और ब्लड व्हॉल्यूम, व्हॉट इट कॉजेस एट्रियल वॉल टू रिलीज ANF कुठून रिलीज केला जातो, हार्टमधून. हार्टमधल्या एट्रियाच्या ज्या वॉल आहेत, एट्रियल चेंबर 4 चेंबर्स असतात ना, तर त्याच्या वॉलमधून, ओके. ANF जो आहे, ANF काय करतो, ओके. ANF काय करतो, तर ANF जो आहे हा JGA जे आहे, जक्स्टा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस, याचं काय करतात इथं, याला इनिबिट करतो. याला काय करतं इथं, तो इनिबिट करतो. आता इथे होतं काय, याच्यामुळं काय झालं बघा, ANFला त्यांनी इनिबिट केल्यामुळं काय झालं, दिस इन टर्न लीड्स टू इन्क्रीज इन एक्सक्रिशन. मी म्हटलं तुम्हाला, एक्सक्रिशन काय झालं, सॉल्ट आणि वॉटरचं एक्सक्रिशन झालं, बाहेर टाकलं जातं, ओके. रिॲब्झॉर्ब केलं जात नाही, प्रिव्हेंट्स रिॲब्झॉर्प्शन, म्हणजे रिॲब्झॉर्प्शन केलं जात नाही, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तो काय करतो, इथं ऑपोजिट काम करतो, ठीक आहे. हेच आपल्याला याच्यामध्ये सुद्धा इथं सांगितलेलं आहे, ठीक आहे. मग याचंसुद्धा तुम्हाला तसंच लिहायचं. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं
काय झालं, जर ब्लड फ्लो इन्क्रीज झाला, इफ देर इज इन्क्रीज इन ब्लड फ्लो, एट्रिया काय करतो, इट सिक्रेट्स ANF. ANF सिक्रेट झाल्यामुळे ANF वेसोडायलेशन करतो, ब्लड प्रेशर डिक्रीज करतो आणि RAS मेकॅनिझमला तो काय करतो, इथं चेक करतो आहे. ओके, ठीक आहे. सो हेच इथं ते सांगितलेलं आहे. सो अशा पद्धतीने तुमचा ADH, जक्स्टाग्लोमेरुलर ॲपरेटस आणि एट्रियल वॉल किंवा ANF हे तिघं मिळून किडनीचं फंक्शन व्यवस्थित करीत असतात. ब्लड प्रेशर कमी झाला, ब्लड प्रेशर जास्त झाला, ब्लडचं व्हॉल्यूम वाढलं, ब्लडचं व्हॉल्यूम कमी झालं, GFR ग्लोमेरुलर फिल्ट्रेट रेट कमी झाला किंवा ग्लोमेरुलर फिल्ट्रेट रेट जास्त झाला, अशा केसमध्ये जे आहे तिथं हे वर्क करत असतात. ठीक आहे. सो दिस इज द रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन. ओके, याच्यानंतर जे आहे तिथं किडनी हा तर मेन एक्सक्रिटरी ऑर्गन आहेत, त्याचबरोबर काही ॲसेसरी एक्सक्रिटरी ऑर्गनसुद्धा आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. लाईक स्किन जो आहे हा एक ॲसेसरी ऑर्गन आहे जो महत्त्वाचं एक काम करतो एक्सक्रिशनचं. ओके, बरेचसे जे ॲनिमल्स आहेत यांची स्किन जी असते इट इज थिन असते आणि परमिएबल असते आणि त्याच्यामुळं त्यांच्या बॉडीमधून अमोनियासारखे पदार्थ बाय सिम्पल डिफ्युजन हे बॉडीच्या बाहेर टाकले जातात. ओके, डिफ्युजन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे तिथं काय होतं आहे, समजा तुम्ही माठामध्ये जर पाणी भरलं तर बाहेरच्या बाजूला काय होतं, इथं ते पाण्याचे थेंब येतात माठाच्या बाहेर. ओके, दिस इज कॉल्ड ॲज डिफ्यूज होतात. ओके, ह्युमन स्किन मात्र कशी आहे, इट इज थिक अँड इम्परमिएबल, अमोनिया त्याच्या बाहेर येऊ शकत नाही. ह्युमन स्किनमध्ये दोन प्रकारच्या ग्लँड्स आहेत, एक आहे तुमची स्वेट ग्लँड आणि दुसरी आहे सिबॅशियस ग्लँड. स्वेट ग्लँड स्वेट सिक्रेट करते, सिबॅशियस ग्लँड ऑइल सिक्रेट करते. स्वेट ग्लँड तुमच्या बॉडीमध्ये जवळपास बऱ्याचशा ठिकाणी ही प्रेझेंट असते, पण शक्यतो पाम हाताचं रिजन आणि फेस म्हणजे तुमचा चेहरा आणि मान या ठिकाणी ते जे असतात तिथं हे जास्त प्रमाणात असतात. ठीक आहे. सो हा लॅटरल सेक्शन आहे. सो इथं जर पाहिलं तर तुम्ही इथं तुम्हाला ही स्वेट ग्लँड पाहायला मिळेल आणि या ठिकाणी तुम्हाला इथं ही सिबॅशियस ग्लँड ऑइल ग्लँड ही तुम्हाला इथेही पाहायला मिळेल. ओके, सो स्वेट ग्लँड सिम्पल आहे, अनब्रँच आहे, त्याच्यानंतर कॉइलिंग आहे, तिच्यामध्ये थोडंसं ट्युब्युलर आहे. ओके, आणि ही स्किनच्या सरफेसवर ओपन होते, छोटे छोटे पोर्स असतात ज्याच्यामधून घाम बाहेर येतो, ज्यांना आपण स्वेट पोर्स म्हणतो. स्वेट पोर्सचं महत्त्वाचं काम आहे दॅट इज थर्मोरेग्युलेशन, टेम्परेचर कंट्रोल करण्याचं काम जे आहे तिथं बेसिकली या स्वेट ग्लँड्स इथं करत असतात. आणि आणखी एक महत्त्वाचं काम त्या शरीराच्या बाहेर जास्त झालेलं पाणी, त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड असेल, NaCl असेल आणि युरिया हे शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम करतात. सो जर तुम्हाला घाम येत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. एक्सेस वॉटर, NaCl, लॅक्टिक ॲसिड, युरिया हे तुमच्या बॉडीच्या बाहेर जातं आहे आणि तुम्हाला जे काही बॉडीचं टेम्परेचर आहे ते मेंटेन करण्यासाठी हे इथं तुम्हाला इथं मदत करतात. दुसऱ्या प्रकारची आणखी एक ग्लँड आहे सिबॅशियस ग्लँड, ऑइल ग्लँड आपण त्यांना इथं म्हणतो आणि हेअर फॉलिकल्सच्या जवळ नेकला प्रेझेंट असतात. ते ऑइली सबस्टन्स सिक्रेट करतात ज्याला आपण सिबम म्हणतो. बघा आपल्याला चेहऱ्यावर अशा पिवळ्या रंगाच्या पुळ्या येत असतात, त्या फोडल्यानंतर असं ऑइली सबस्टन्स बाहेर येतो, दॅट इज कॉल्ड ॲज सिबम. याचं महत्त्वाचं काम असतं, इट लुब्रिकेट्स द स्किनला लुब्रिकेशनचं काम इथं केलं जातं आणि त्याच्यामुळं स्किन तुमची सॉफ्ट होते. या ऑइली स्किनमुळं स्किनला प्रोटेक्ट करतं, इन्फेक्शन होऊ नये म्हणून किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारची इंजुरी होऊ नये म्हणून सुद्धा इथं हे केलं जातं. ज्यांची ड्राय स्किन असते त्यांना लवकर स्किनच्या इंजुरीज होतात किंवा त्यांना लवकर इन्फेक्शनचे चान्सेस स्किनचे हे होण्याचे चान्सेस असतात. सो ऑइली स्किन थोड्याफार प्रमाणामध्ये ऑइली स्किन असणं ही चांगली गोष्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये असणारे आणखी एक महत्त्वाचा ऑर्गन जो ॲसेसरी एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणून काम करतो तर ते आहे तुमचे लंग्स जे असतात, वोलाटाईल सबस्टन्सेस जे असतात यांना बाहेर काढण्याचं काम, एक्सक्रीट करण्याचं काम करतात. वोलाटाईल सबस्टन्सेस लाईक कार्बन डायऑक्साईड असेल, वॉटर वेपर्स असतील, ओके, किंवा तुम्ही जे स्पायसेस खातात, जे मसाल्याचे पदार्थ खातात त्याच्यामध्ये काही वोलाटाईल सबस्टन्सेस असतात. हे सगळे आपण ज्यावेळेस ब्रीद आऊट करतो, आपण ज्यावेळेस श्वास बाहेर सोडतो, एक्झेल करतो, त्यावेळेस हे आपल्या शरीराच्या बाहेर जातात. सो दिस इज अ काइंड ऑफ एक्सक्रिशन. ठीक आहे. याच्यानंतर
युरिनरी सिस्टीमशी रिलेटेड काही डिसऑर्डर्स आहेत. याच्यामध्ये बेसिकली युरेमिया हा एक डिसऑर्डर आहे, रिनल कॅल्क्युलाय ज्याला आपण किडनी स्टोन म्हणतो तो एक आहे, आणि ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, नेफ्रॉन किंवा ग्लोमेरुलसला ज्यावेळेस काही इन्फेक्शन होतं, इन्फ्लेमेशन होतं, तो आजार. एक एक करून आपण इथं पाहूया. ओके, तुम्हाला माहिती आहे की ब्लड ज्यावेळेस फिल्टर होतं किडनीमध्ये आणि फिल्ट्रेट ज्यावेळेस हा तुमचा खाली निघून येतो, त्या फिल्ट्रेटमध्ये कुठल्याही प्रकारचे सेल्स म्हणजे RBCs, WBCs किंवा प्लेटलेट्स किंवा लार्ज प्रोटीन्स हे प्रेझेंट नसतात. जर इन केस तुमच्या युरिनमध्ये असे काही सबस्टन्सेस जर आढळले तर याचा अर्थ तुमच्या किडनीला, तुमच्या नेफ्रॉनला काहीतरी इंजुरी झालेली आहे, काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे, इन्फ्लेमेशन झालेलं आहे किंवा किडनीला काहीतरी डॅमेज झालेलं आहे. ओके, सो इथं जे आहेत हे सगळं का होऊ शकतं, तर एकतर ब्लड प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं होऊ शकतं. ओके, किडनीला इंजुरी किंवा इरिटेशन झाल्यामुळं सुद्धा इथं होऊ शकतं. ओके, आता हे असं का होऊ शकतं, तर काही टॉक्सिक सबस्टन्सेस असतील किंवा हेवी मेटल्स जर तुमच्या ब्लडमध्ये जर आले तर ह्या सगळ्या गोष्टी इथं होऊ शकतात. तुमच्या बॉडीमध्ये जर एक्सेसिव्ह कीटोन बॉडीज या जरी आल्या तरीसुद्धा जे आहे तिथं तुम्हाला हे इन्फेक्शन होऊ शकतं. आता हे कीटोन बॉडीज तुमच्या शरीरात का तयार होऊ शकतात, तर बिकॉज ऑफ डायबिटीज मेलिटसमुळं होऊ शकतात किंवा स्टार्वेशनमुळं सुद्धा जे आहेत, तुम्ही जर उपासमार केली तर त्याच्यामुळं होऊ शकतं, किंवा तुमच्या बॉडीमध्ये जर कार्बोहायड्रेट्स हे जर कमी प्रमाणात असतील तरीसुद्धा जे आहे तिथं तुम्हाला हे जे काही आजार आहेत हे तुम्हाला इथे होऊ शकतात. ठीक आहे, सो कीटोन बॉडीज तुमच्या शरीरामध्ये इथे तयार झाल्या नाही पाहिजे. ओके, जेणेकरून काय होईल, तुम्हाला इथं इन्फेक्शन किडनीला काय इथं होणार नाही. ठीक आहे. ओके, जर तुमच्या युरिन टेस्ट केली, आपण जसं ब्लड टेस्ट युरिन टेस्ट करतो तसं युरिन टेस्ट जर केली आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला ल्युकोसाइट्स जर आढळले, ल्युकोसाइट्स म्हणजे WBCs, व्हाईट ब्लड सेल्स, हे जर आढळले तरीसुद्धा तुम्हाला याचा अर्थ तुमच्या किडनीला काहीतरी इन्फेक्शन, किडनी किंवा युरिनरी ऑर्गनला इथं काय झालेलं आहे, इथं तुम्हाला काहीतरी इन्फेक्शन झालं आहे असं इथं होऊ शकतं. सो तुमचा जो काही युरिनरी ट्रॅक आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, युरिनरी ट्रॅक म्हणजे तुमचा PCT, हँडलेस लूप, DCT, कलेक्टिंग डक्ट, युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा, या पूर्ण याला आपण युरिनरी ट्रॅक म्हणतो. या ठिकाणी जे आहे तिथं इन्फेक्शन तुम्हाला इथं होऊ शकतं. ठीक आहे. सो पहिला जो काही आजार आपण याच्या बाबतीत पाहिला होता, डिसऑर्डर आपण जो पाहिला होता, दॅट इज किडनी स्टोन्स, ज्याला आपण रिनल कॅल्क्युलाय असं सुद्धा म्हणतो. किडनी स्टोन्स ऑर दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज रिनल कॅल्क्युलाय. ओके, हे जे आहे तिथं युरिनरी ट्रॅकच्या कुठल्याही पार्टमध्ये होऊ शकतात. ओके, फ्रॉम किडनी ट्युब्युल्स म्हणजे PCT, DCT वगैरे सगळं तिथपासून तर एक्सटर्नल ओपनिंग दॅट इज युरेथ्रा तिथपर्यंत होऊ शकतात. आता स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत डिपेंडिंग अपॉन द कॉम्पोजिशन. तो स्टोन कशापासून तयार झालेला आहे त्याच्यापासून वेगवेगळे स्टोनचे प्रकार आहेत. फर्स्ट वन इज कॅल्शियम स्टोन, मेड अप ऑफ कॅल्शियम ऑक्झलेट. कॅल्शियम ऑक्झलेटपासून इथं तयार झालेला आहे, किंवा कॅल्शियम फॉस्फेटपासून जर तयार झाला असेल तर त्याला कॅल्शियम स्टोन्स म्हटले जातात. दुसऱ्या प्रकारचा जो स्टोन आहे दॅट इज स्ट्रुवाईट स्टोन्स. हे जे असतात दीज आर फॉर्म इन रिस्पॉन्स टू बॅक्टेरियल इन्फेक्शन. जर तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन जर झालं तर स्ट्रुवाईट स्टोन्स इथे होऊ शकतात. आता बॅक्टेरियल इन्फेक्शन का बरं होऊ शकतात, कारण तुमच्या बॉडीमध्ये असतात युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया. ओके, ते जे असतात इथं ग्रो होतात आणि हळूहळू ते इथं वाढतात. नॉर्मल स्टोनपेक्षा हे स्टोन्स थोडेसे मोठे असतात. तिसऱ्या प्रकारचे जे स्टोन्स आहेत, नाव दीज आर कॉल्ड ॲज युरिक ॲसिड स्टोन्स. जे लोक कमी प्रमाणामध्ये पाणी पितात किंवा जास्त प्रोटीनयुक्त अन्न खातात अशा लोकांना हे स्टोन्स इथं होऊ शकतात. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो काही चौथा प्रकार आहे दीज आर सिस्टीन स्टोन्स. सिस्टीन स्टोन्स म्हणजे काय, जेनेटिक डिसऑर्डरमुळं जे आहे तिथं होणारे हे आजार आहेत.
जेनेटिकली काही फॉल्ट्स हे आपल्या बॉडीमध्ये असू शकतात, किडनीमध्ये असू शकतात आणि त्याच्यामुळं किडनी जी असते काय करते, जास्त प्रमाणामध्ये ॲमिनो ॲसिड एक्सक्रीट करते, शरीराच्या बाहेर टाकते. हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. ठीक आहे. आता आपल्याला किडनी स्टोन झालं आहे की नाही हे कसं कळणार? नॉर्मली आपण जर पाहिलं तर तुमचे कमरेचा जो भाग आहे, पोटाच्या पाठीमागे जिथे किडनी प्रेझेंट आहे, या ठिकाणी जर दुखत असेल, पेन होत असेल, ओके, तर लगेच चेकअप करून घ्यायचं आहे. किंवा युरिन जे आहे याच्या कलरमध्ये जर चेंज आला, इफ इट इज पिंकिश, ब्राउनिश और रेडिश कलर जर असेल, हेझी कलर जर असेल, तर अशा वेळेस युरिन टेस्ट करून घ्यायची आहे. आणि जे आहे तिथं डॉक्टरला दाखवून जे आहे तिथं हे किडनी स्टोन वगैरे झालेलं आहे की नाही हे पाहून घ्यायचं आहे. ओके. किंवा सारखं जर युरिनेशनला जर इथं होत असेल, फ्रिक्वेंट अर्ज युरिन करण्याची होत असेल, किंवा मिक्च्युरेशन म्हणजे युरिनेशनच्या दरम्यान जर तुम्हाला इथे जर दुखत असेल, पेन होत असेल, तर अशा वेळेस लगेच जाऊन जे आहे तिथं ब्लड आणि युरिन टेस्ट करून घ्यायची आहे. किडनीची जे आहे तिथं काळजी तुम्हाला इथं घ्यायची आहे. डायग्नॉसिस कशा पद्धतीने करू शकतो बघा आपण. ब्लड टेस्ट करू शकतो आपण. मी तुम्हाला सांगितलं आहे ब्लड टेस्ट केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये काय पाहायचं आहे, त्याच्यामध्ये युरिक ॲसिड हे किती आहे ब्लडमध्ये. युरिक ॲसिड जर जास्त असेल तर काळजी करण्याचं कारण आहे. युरिनचा कलर जे आहे तिथं चेक करायचा आहे तुम्हाला, युरिनचा कलर. ओके. त्याच्यानंतर तुम्ही एक्सरे काढू शकतात किंवा सोनोग्राफीनी सुद्धा जे आहे तिथं किडनीचं चेकिंग इथं तुम्ही इथं करू शकतात. वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्नॉस्टिक टेस्ट आहेत, त्यानुसार तुम्ही इथं करू शकतात की तुमची किडनी व्यवस्थित फंक्शन करते की नाही. ओके. सो द नेक्स्ट वन, आता आपण पाहिलं किडनी स्टोन्स. दुसरं जे आहेत युरेमिया. व्हॉट डू मीन बाय युरेमिया? युरेमिया काय आहे? ओके. सो इथं जे आहेत ब्लडमध्ये नॉर्मल लेवल जी आहे युरियाची ही असते 0.01 to 0.03 एवढी असते. पण जर तीच लेवल जर 0.05% एवढी जर झाली तर मग याचा अर्थ तुमच्या ब्लडमध्ये जास्त प्रमाणामध्ये युरिया इथं आहे. ओके. सो दिस लीड्स टू अ कंडिशन, दिस इज कॉल्ड ॲज युरेमिया. त्याला आपण इथं म्हणतो युरेमिया. ओके. ही हार्मफुल कंडिशन आहे आणि त्याच्यामुळं तुमची किडनी जी आहे तिथं फेल होऊ शकते. इट लीड्स टू किडनी फेलियर. ओके. सो त्याच्यामुळं जे आहे तिथं हे रेग्युलरली ब्लड चेकअप आणि युरिन टेस्ट ह्या ज्या तिथं रेग्युलरली तर केल्या पाहिजे टू फाइंड आउट इफ देर इज एनी डिसऑर्डर इन द ब्लड ऑर वॉट. ओके. त्याच्यानंतर ज्या तिथं हा तुमच्या बुकमधलाच पार्ट आहे, दिसत नसेल तर नंतर तुम्ही पुस्तकातही पाहू शकतात. ओके. नेफ्रायटिस. ओके. सो नेफ्रायटिस म्हणजे काय? देर इज इन्फ्लेमेशन टू द किडनी. किडनीजला इन्फ्लेमेशन म्हणजे सूज. ओके. ती होते. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोटीनुरिया नावाचा आजार होतो. प्रोटीनुरिया म्हणजे काय की तुमच्या युरिनमध्ये प्रोटीन्स आढळतात. नॉर्मली युरिनमध्ये प्रोटीन आढळू शकत नाहीत किंवा नॉर्मल कंडिशनमध्ये प्रोटीन्स येत नाहीत युरिनमध्ये, कारण ते लार्ज मॉलिक्युल्स आहेत. पण जर तुमच्या किडनीला, नेफ्रॉनला जर सूज आली, इन्फेक्शन जर झालं, तर मग मात्र प्रोटीन्स हे फिल्टर होऊन बाहेर येऊ शकतात. ओके. सो अशा वेळेस जे आहे तिथं हे तुम्हाला नेफ्रायटिस नावाचा आजार जो आहे हा इथं होऊ शकतो. ठीक आहे. आणि याच्यामुळं जे असतात, जे काही ऑस्मॉटिक प्रेशर आहे ब्लडचा तो चेंज होऊ शकतो आणि जे काही मुवमेंट आहे फ्लुइडचं ते सुद्धा इथं अफेक्ट होतं, कारण लार्ज पार्टिकल्स फिल्ट्रेटमध्ये आले म्हटल्यानंतर फिल्ट्रेट व्यवस्थित पास होत नाही. ओके. सो नेफ्रायटिस इट इज द इन्फ्लेमेशन टू किडनीला आलेली सूज असेल किंवा किडनीचं जे काही इन्फेक्शन आहे त्याच्यामुळं. रिनल फेलियर जे आहे तिथं रिनल फेलियर दॅट इज डिक्रीज ऑर सिजेशन ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन हे कमी होणं, डिक्रीज होणं. ओके. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, ॲक्यूट रिनल फेलियर आणि दुसरं जे आहे तिथं क्रॉनिक. ॲक्यूट रिनल फेलियर जे आहे तिथं सडनली होतं आहे. रिनल फंक्शनिंग, किडनीचं फंक्शनिंग जे आहे तिथं सडनली कमी होणं किंवा व्यवस्थित काम न करणं. ओके. सो याच्यामुळे जे आहे तिथं जर ब्लिडिंग जर जास्त प्रमाणामध्ये जर झालं तर किडनी व्यवस्थित काम करत नाही. युरिनचं आउटपुट जेवढी युरिन नॉर्मली व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. ओके. सो कमी जर युरिन जर झाली तर त्याला आपण ऑलिगोरिया म्हणतो. जसं प्रोटीनुरिया म्हणजे युरिनमध्ये प्रोटीन असणं आणि ऑलिगोरिया
ऑलिगोयुरिया म्हणजे स्कॅन्टी. ओके, सो लेस दॅन 400 ml पर डे किंवा 0.05 ml पर किलोग्रॅम पर आवर लहान मुलांमध्ये इतकं जर झालं तर अशा वेळेस हा तुम्हाला आजार किंवा डिसऑर्डर इथं होऊ शकतो, दॅट इज ऑलिगोयुरिया. ओके, ठीक आहे. सो युरिनचं आउटपुट ज्यावेळेस कमी होतं, युरिनचं आउटपुट कमी होतं, सो स्कॅन्टी कमी, लेस, इनसफिशियंट. ओके, सो अशा वेळेस तुम्हाला जो डिसऑर्डर होतो दॅट इज ऑलिगोयुरिया. ओके, 400 ml पर डे और नॉर्मली तुम्हाला 1.5 लिटर 1.5 लिटर्स ॲप्रॉक्सिमेटली एवढी युरिन व्हायला पाहिजे. पण 400 ml पेक्षाही जर कमी युरिन जर दिवसभरात होत असेल तर याचा अर्थ देर इज समथिंग हॅपनिंग टू द किडनी. ओके, दुसरे कॉजेस जे आहेत ARFचे, ॲक्यूट रिनल फेलियरचे, इट इन्क्लूड्स ॲक्यूट ऑब्स्ट्रक्शन ऑफ बोथ युरेटर्स. जर युरेटर्सला काही ऑब्स्ट्रक्शन असेल, युरिन जर पास होत नसेल तर अशा वेळेससुद्धा जे आहे तिथं तुम्हाला ॲक्यूट रिनल फेलियर होऊ शकतं, किडनी फेल होऊ शकते. किंवा तुम्ही जर नेफ्रोटॉक्सिक ड्रग्ज काही तुमचे घेण्यात आले, नेफ्रॉनला हार्मफुल असलेले ड्रग्ज जर घेण्यात आले तरीसुद्धा तुमची किडनी फेल होऊ शकते. ओके, अचानकपणे. आता हे डिटेक्ट कसं केलं जातं? बाय डुईंग सम टेस्ट. ओके, सिरम क्रिएटिनिन लेवल जर वाढली, जर तुमची सिरम क्रिएटिनिन लेवल जर इथं जर वाढली तर मग मात्र जे आहे तिथं तुम्हाला थोडंसं काळजी करण्याचं कारण आहे. याचा अर्थ सिरम क्रिएटिनिन म्हणजे ब्लडमधलं जे काही क्रिएटिनिन आहे हे जर वाढलं, कारण क्रिएटिनिन आपल्याला माहिती आहे पूर्णपणे बॉडीच्या बाहेर टाकतो आपण, पण ते जर एक्सक्रीट झालं नाही आणि ते जर ब्लडमध्ये जर राहिलं तर अशा वेळेस जे आहे तिथं काय होतं आहे आपल्याला माहिती आहे की किडनी फेल होण्याचे चान्सेस आहेत. दुसरा जो प्रकार आहे दॅट इज CKD, दॅट इज क्रॉनिक किडनी डिसीज. ओके, प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे, हळूहळू होतो, इरिव्हर्सिबल आहे. ओके, सो इरिव्हर्सिबल आहे म्हटल्यानंतर दॅट इज देअर इज इरिव्हर्सिबल डिक्लाइन इन GFR. GFR जो आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेट व्यवस्थित होत नाही आहे. ओके, मग इथे ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, क्रॉनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, हळूहळू तुमचे जे काही नेफ्रॉन्स आहेत किंवा नेफ्रॉनमध्ये प्रेझेंट असणारं जे काही ग्लोमेरुलस आहे याला इन्फेक्शन होतं आहे, इन्फ्लेमेशन होतं आहे, सूज येते आहे आणि त्याच्यामुळं तुमची किडनी जी आहे तिथं नेफ्रॉन हा डॅमेज होतो आहे. ओके, हे कसं केलं जाऊ शकतं? किडनीची जर टेस्ट केली तर त्याची जी साईज आहे ही कमी होते. ओके, इट इज अ पॉसिबिलिटी ऑफ ॲनिमियासुद्धा जो आहे हा तुम्हाला इथं होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजेच तुमच्या किडनीला काहीतरी इथं डिसीज होण्याचे चान्सेस आहेत. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याचे काही महत्त्वाचे कारणं जे आहेत, लॅक ऑफ वॉटर इनटेक, कमीत कमी पाणी पिणे, होल्डिंग युअर पी म्हणजे युरिनेशन युरिनेट झालेलं, ब्लॅडर फुल झालेला असतो तरी आपण युरिनेट करत नाही, होल्ड करतो, त्याच्यामुळं सुद्धा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकतात. प्रॉपर हायजीन, इम्प्रॉपर हायजीन, जर तुम्ही प्रॉपर हायजीन ठेवली नाही तरीसुद्धा इथे होऊ शकतो. डायबिटीजमुळे होऊ शकतो तुम्हाला UTI, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. किडनी स्टोन्समुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. फ्रिक्वेंट सेक्स, जे काही इंटरकोर्स आहे, कॉप्युलेशन, हे जर सारखं जर कंटिन्युअसली जर केलं तरीसुद्धा होऊ शकतं. बर्थ कंट्रोल मेथड्स वापरतात बरेचसे जे काही मॅरिड कपल्स आहेत ते जे आहे तिथं, त्याच्यामुळे सुद्धा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकतो. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा जे तिथं हे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन इथे होऊ शकतात. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट युरिनरी डिसऑर्डर्स. पुढच्या लेक्चरमध्ये जे आहेत आपण इथं हिमोडायलिसिस, त्याच्याशी रिलेटेड काही किडनी ट्रान्सप्लांट असेल, पेरिटोनियल डायलिसिस असेल, ह्या गोष्टी ज्या आहेत आपण इथं पुढच्या लेक्चरमध्ये इथं पाहणार आहोत. आणि काही हॉर्मोन्स कुठे कधी सिक्रेट केले जातात त्या संदर्भात एक छोटासा चार्ट. तो लेक्चर छोटासा असेल. आजच्या लेक्चरसाठी थांबूया. थँक्यू.